पिरियडला आपण केमिकल कायनेटिक्स हा नवीन टॉपिक चालू केलेला आहे. कालच्या पिरियडला आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल रिॲक्शन पाहिलं. टू स्टडी केमिकल कायनेटिक्स इन्क्लूड हेही पाहिलं आणि रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स व्हाय इम्पॉर्टंट टू स्टडी हेही कालच्या पिरियडला पाहिलं. रेट ऑफ रिॲक्शनच्या डेफिनेशन कालच्या पिरियडला पाहिली. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स ऑर प्रोडक्ट पर युनिट टाईम इज कॉल्ड रेट ऑफ रिॲक्शन. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स divided by time interval is called rate of reaction. Decrease in concentration of reactants per unit time is called rate of reaction. Speed of reaction, velocity of reaction, or increase in concentration of product per unit time is called rate of reaction. आजच्या पिरियडला आपण rate of reaction can be expressed as average rate and instantaneous rate. रिॲक्शनचा रेट दोन पद्धतीने आपणाला एक्सप्रेस करता येतो. त्यामध्ये ॲव्हरेज रेट अभिक्रियेची सरासरी गती असं आपण त्याला म्हणतो. इंटन्स्टेनियस रेट त्या क्षणिक गती असं आपण इंटन्स्टेनियस रेटला म्हणतो. ॲव्हरेज रेट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स ऑर प्रोडक्ट. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स ऑर प्रोडक्ट डिवायडेड बाय टाईम इंटरवल ओव्हर विच चेंज ऑकर्स इज कॉल्ड ॲव्हरेज रेट. बघा, सरासरी अभिक्रियेची गती याची डेफिनेशन करताना रिॲक्टन्सचं किंवा प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशनला टाईम इंटरवलने आपण डिवाईड करतो. चेंज ओव्हर विच चेंज ऑकर्स त्याला आपण ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेसिस डिवायडेड बाय चेंज इन टाईम. गती, ॲव्हरेज गती, सरासरी आपण अभिक्रियेची गती काढताना कॉन्सन्ट्रेशन जे चेंज होतं रिॲक्टन्स किंवा प्रॉडक्टचं त्याला लागलेला वेळ तो पूर्ण बदल होईपर्यंत हा जो गुणोत्तर येतं ह्या गुणोत्तराला आपण म्हणतो ॲव्हरेज रेट. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स ऑर प्रोडक्ट डिवायडेड बाय टाईम इंटरवल ओव्हर विच चेंज ऑकर्स. आता हा जो ॲव्हरेज रेट आहे त्यासाठी सिम्बॉल डेल्टा इज यूज्ड फॉर ॲव्हरेज रेट. ॲव्हरेज रेटसाठी आपण जे सिम्बॉल यूज करतो तो डेल्टा हे सिम्बॉल यूज करतो. कुठलं? डेल्टा. आणि इंटन्स्टेनियस रेटसाठी डी हे सिम्बॉल आपण यूज करतो. कुठलं? डी हे सिम्बॉल यूज करतो. आता सरासरी गती अभिक्रियेची एक्झाम्पल मला इथून सांगलीला जायचं असेल आणि सांगलीला जाण्यासाठी आटपाडी ते सांगली हे 90 किलोमीटर आहे असं गृहीत धरून चालू. आणि त्यासाठी आपणाला जो वेळ लागतो तो वेळ जर 2 तास लागत असेल तर सरासरी गतीचा जर आपण विचार केला तर 1 तासामध्ये आपली जी 4 व्हीकल असेल ते 45 किलोमीटर जात असेल असं आपण सरासरी म्हणतो. एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी घेतो आहे. कन्सिडर ए रिॲक्शन, सिम्पल रिॲक्शन या ठिकाणी घेतो आहे. ए गिव्ज बी. कन्सिडर ए इज रिॲक्टन्स, बी इज प्रोडक्ट. आता यामध्ये ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन, ॲव्हरेज रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ रिॲक्टन्स ए इक्वल टू मायनस डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय डेल्टा टी. आता या ठिकाणी रिॲक्टन्स ए आपण यूज केलेला आहे
आणि जसं जसं टाईम वाढत जाईल तसं तसं या ठिकाणी एचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिक्रीज ड्युरिंग टाईम इंटरव्हल डेल्टा टी. हेन्स कॉन्सन्ट्रेशन डेल्टा ए इज निगेटिव्ह क्वांटिटी. बघा, रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होत जातं, रिॲक्टन्स युटिलाइज होतो, त्याचं कन्झम्पशन होतं, रिॲक्टन्स डिसअपियर होतो आणि डिसअपियर होणारी वापरली जाणारी कुठलीही गोष्ट ही कमी होत असते आणि त्यामुळं ती निगेटिव्ह साईनने निगेटिव्ह क्वांटिटीने दाखवली जाते. म्हणून आपण एक रिॲक्शन सिम्पल घेतलेली ए घेऊज बी, या रिॲक्शनमध्ये आपणाला असं लक्षात आलं असेल की ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन और डिसअपियरन्स और युटिलायझेशन ऑफ ए इक्वल टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ए अपॉन डेल्टा टी. तर या ठिकाणी निगेटिव्ह साईन रेट ॲव्हरेज निव्हर रेट इज निगेटिव्ह क्वांटिटी. रिॲक्शनचा वेग जो असतो, रासायनिक अभिक्रियाचा वेग हा कधीही निगेटिव्ह नसतो. पण केमिकल कायनेटिक्समध्ये जे एटिकेट्स आहेत, मॅनर्स आहेत, त्या मॅनर्समध्ये ज्यावेळेस कन्झम्पशन होतं, युटिलायझेशन होतं, रिॲक्टन्स डिसअपियर होत असतो आणि तो दाखवत असताना आपण निगेटिव्ह साईनने दाखवतो. आणि म्हणून रिॲक्टन्सचं रेट ऑफ कन्झम्पशन रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ रिॲक्टन्स आपण लिहित असताना, त्याचा रेट लिहित असताना निगेटिव्ह साईनने दाखवला जातो. ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इक्वल टू प्लस डेल्टा अपॉन डेल्टा टी कॉन्सन्ट्रेशन बी. कॉन्सन्ट्रेशन काय? बी. आता या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन represent decrease in concentration of reactants per unit time or increase in concentration of product per unit time. रिॲक्शनचा रेट रिप्रेझेंट करताना रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? इन्क्रीज होतं पर युनिट टाईमला. त्यालाच आपण रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो. ही डेफिनेशन आपण कालच्या पिरियडलाही बघितली आहे. आता या ठिकाणी युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, रेटचं जे युनिट आहे रिॲक्शनच्या रेटचं युनिट काढताना, आता युनिट रेट ऑफ रिॲक्शनचं काढताना युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन भागिले युनिट ऑफ टाईम, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन भागिले टाईम म्हणजेच रिॲक्शनचा रेट. कॉन्सन्ट्रेशन आपण एक्सप्रेस करतो कशामध्ये? मोल पर डेसिमीटर क्यूबमध्ये, मोल पर लिटरमध्ये. आणि टाईम, आणि म्हणून ज्यावेळेस आपण युनिट लिहितो त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशनचं युनिट लिहित असताना मालती, मोल, लिटर इनवर्स, टाईम इनवर्स म्हणून उच्चार करताना मालती असा उच्चार केला लक्षात ठेवण्यासाठी. और मोल, डेसिमीटर इनवर्स, सेकंड इनवर्स, मोल, लिटर इनवर्स, सेकंड इनवर्स, मोल, डेसिमीटर इनवर्स, मिनिट इनवर्स, मोल, डेसिमीटर इनवर्स, अवर्स इनवर्स. या पद्धतीने आपण रेट, रिॲक्शनचा जो रेट आहे त्याचा युनिट या पद्धतीने लिहितो. आणि लक्षात ठेवण्यासाठी मालती, मोल, लिटर इनवर्स, टाईम इनवर्स किंवा मोलॅलिटी, टाईम इनवर्स, मोलॅलिटी, टाईम इनवर्स, मती, मोलॅलिटी, टाईम इनवर्स हे युनिट असेल कशाचं? रेट ऑफ रिॲक्शनचं. आता रेट ऑफ रिॲक्शनमध्ये आपण त्याचा ग्राफ जर पाहिला तर ग्राफ पाहताना आपणाला असं लक्षात येईल की या ठिकाणी पहिला जो ग्राफ आहे रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन व्हर्सेस टाईम, हा ग्राफ आपण प्लॉट केला तर आपणाला असं लक्षात येतं की रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन टाईमबरोबर कमी कमी होत जातं आणि त्यामुळं जो ग्राफ आहे, हा जो कर्व आहे तो आपणाला या पद्धतीचा कर्व पाहायला मिळतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स डिक्रीजेस विथ टाईम जसं जसं वाढत जाईल तसं रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाईल. आणि आपण दुसरा जो ग्राफ बघतो आहे इन्क्रीजिंग ऑर्डरचा ग्राफ, एक पहिला डिसेंडिंग ऑर्डरचा ग्राफ पाहिला, आता असेंडिंग ऑर्डरचा ग्राफ बघतो आहे.
प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन व्हर्सस टाईम हा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर टाईम बरोबर इनिशियली ॲट द बिगिनिंग रेट हा 0 असेल प्रोडक्टचा, टाईम 0 असताना जसं जसं टाईम इन्क्रीज होत जाईल तसं तसा रिॲक्शनचा रेट काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि त्यामुळं असेंडिंग ऑर्डरने हा ग्राफ असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट व्हर्सस टाईम. इंटन्स्टेनियस रेट त्या क्षणिक गती आपण म्हणतो. ज्या वेळेस एखाद्या रिॲक्शनमधील रिॲक्टन्स किंवा प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनच्या बदलाचा दर हा टाईमच्या अतिशय कमी इंटरवलवर घेणे म्हणजे त्या रिॲक्शनचा इंस्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन होय. बघा, एखाद्या रिॲक्शनमधील रिॲक्टन्स किंवा प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशनमधला जो दर आहे, बदलाचा दर हा टाईमच्या अतिशय कमी इंटरवलमध्ये घेतला जातो. त्या रिॲक्शनची आपण इंस्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो, त्या क्षणिक गती म्हणतो. मी आता तुम्हाला सांगितलं की मला सांगलीला जायचं मी ठरवलं. फोर व्हीकलने आपण जात असताना 2 तास लागत असतील तर एका तासामध्ये गाडी 45 किलोमीटर जाते. म्हणजे याचा अर्थ पहिल्या तासामध्ये 45 किलोमीटर जाईल आणि दुसऱ्या तासामध्ये 45 किलोमीटर जाईल असं होत नाही. सॉरी, रोडची कंडिशन, ट्रॅफिक या सगळ्याचा विचार करता गाडीचा वेग कमी जास्त होऊ शकतो. आणि म्हणून त्या क्षणापुरती समजा मी करगणीपुरताच गाडीचा रेट काढायचा ठरवला तर आटपाडी ते करगणी हा जो रोडचा अतिशय चांगला रोड आहे आणि त्यामुळं ट्रॅफिक कमी आहे आणि त्यामुळं साहजिकच त्या क्षणाला गाडीचा वेग 70-80 किलोमीटर पर आवरही असू शकतो. आणि त्यामुळं इंस्टंटेनियस रेट ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस रिॲक्टन्स किंवा प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा बदलाचा दर हा अतिशय कमी टाईम इंटरवलमध्ये आपण डिटरमाइन केलेला असतो. आणि हा जो दर आहे इंस्टंटेनियस रेट काढण्यासाठी टाईमच्या वेगवेगळ्या इंटरवलमध्ये रिॲक्टन्स किंवा प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन मोजून घेतले जातात. असे निदर्शनात येते की रिॲक्टन्सचे कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाते त्यावेळेस प्रॉडक्टचे कॉन्सन्ट्रेशन वाढत जाते. आणि रिॲक्टन्स आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन होणारा जो बदल आहे सुरुवातीला वेगाने होत असतो आणि शेवटी हा जो वेग आहे हा मंदावला जातो. आता इंस्टंटेनियस रेट एक्सप्लेन द टर्म इंस्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आता यामध्ये आपण डेफिनेशन करत असताना इंस्टंटेनियस रेटची इट इज डिफाईन ॲज रेट ऑफ रिॲक्शन ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट्स ड्युरिंग कोर्स ऑफ रिॲक्शन. साधी सोपी व्याख्या, रिॲक्शनचा रेट पर्टिक्युलर इन्स्टंटला स्पेसिफिक इन्स्टंटला कोर्स ऑफ रिॲक्शनमध्ये जो मोजतो त्याला आपण म्हणतो इंस्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ड्युरिंग कोर्स ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन ॲट ए स्पेसिफिक इन्स्टंट ड्युरिंग कोर्स ऑफ रिॲक्शन is called instantaneous rate. In other words, the rate of change of concentration of any one of the reactants or product over a small interval of time is called instantaneous rate of reaction. Rate of change of concentration of any one reactants or product over very small interval of time is called instantaneous rate. If the average rate of reaction is calculated over shorter and shorter time interval, that is delta t is very small, then instantaneous rate is obtained.
ज्यावेळेस आपण सरासरी अभिक्रियाची गती छोट्या छोट्या टाईम इंटरवलला आपण डिटरमाइन करतो, म्हणजे डेल्टा टी व्हेरी स्मॉल चेंज असतो, त्यावेळेस आपणाला इंस्टंटेनियस रेट ऑब्टेन होतो. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स or product at the beginning, at the start are relatively faster and then later become slower. सुरुवातीला मी आपणाला सांगितलं की कॉन्सन्ट्रेशनमध्ये होणारा बदल रिॲक्टन्स किंवा प्रॉडक्टच्या हा फास्ट असतो आणि मात्र जसा जसा वेळ जात जाईल तसा तसा हा रेट पुन्हा मात्र काय होतो, शेवटी हा रेट स्लो होत जातो. Instantaneous rate is expressed is an infinitesimally change in concentration, that is minus delta C. बघा, instantaneous rate expressed in infinitesimally change in concentration. इंस्टंटेनियस रेट ज्यावेळेस आपण एक्सप्रेस करत असतो त्यावेळेस हा जो बदल असतो हा अतिशय सूक्ष्म असतो, स्मॉल असतो, इन्फिनाइटसिमली स्मॉल चेंज असतो, व्हेरी स्मॉल चेंज असतो कॉन्सन्ट्रेशनमध्ये. आणि तो रिॲक्टन्सच्या बाबतीत मायनस डी कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टन्स मायनस डी सी ऑफ द रिॲक्टन्सने आपण रिप्रेझेंट करतो आणि विथ इन्फिनाइटसिमली चेंज इन टाईम डी टीने आपण रिप्रेझेंट करतो. आता बघा, मायनस डी सी रिप्रेझेंट डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स इन्फिनाइटसिमली. डी टी इन्फिनाइटसिमली चेंज इन टाईम रिप्रेझेंटेड बाय डी टी. आणि मायनस डी सी इन्फिनाइटसिमली चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स. आता या ठिकाणी आपण एक रिॲक्शन घेतो आहे, ती रिॲक्शन आहे ए गिव्ज बी. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए ॲट एनी टाईम. कुठल्याही टाईमला आपण एचं जे कन्झम्पशन होतो, रिॲक्टन्स ए जो डिसअपियर होतो, जो युटिलाइज होतो, तो एक्सप्रेस करत असताना मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन एने रिप्रेझेंट करतो. आणि या ठिकाणी निगेटिव्ह साईन आपण मी मगाशी सांगितलं ॲव्हरेज रेटमध्ये. तर रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन टाईमबरोबर कमी होत जातं आणि त्यामुळं कन्झम्पशन, युटिलायझेशन, डिसअपिरन्स हा जो रेट आहे हा निगेटिव्ह साईनने दाखवला जातो. हा एटिकेट्स आहे केमिकल कायनेटिक्समधला. आणि त्यामुळं मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन एने रिप्रेझेंट केला आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी ॲट टाईम टी इक्वल टू डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन बी. डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन बी या पद्धतीने आपण काय केला, हा रेट रिप्रेझेंट केला. आता रेट ऑफ रिॲक्शन ॲट टाईम टी इंस्टंटेनियस रेट, रिॲक्शनचा रेट ज्यावेळेस आपण रिप्रेझेंट करणार आहे, हा रेट रिप्रेझेंट करत असताना मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन बी या पद्धतीने आपण काय करतो, रिप्रेझेंट करत असतो. आणि ज्यावेळेस आपण एक सिम्बॉल मी आपणाला मगाशी सांगितलं की सिम्बॉल डेल्टा हे ॲव्हरेज रेटसाठी वापरलं जातं आणि स्मॉल डी हे इंस्टंटेनियस रेटसाठी आपण सिम्बॉल यूज करतो. आता कुठल्याही रिॲक्शनचा रेट असताना त्याचा रेसिप्रोकल ऑफ कोइफिशियंट आर रिटन इन द एक्सप्रेशन ऑफ रेट ऑफ रिॲक्शन बट नॉट रेट ऑफ डिसअपिरन्स ऑफ रिॲक्टन्स ऑर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. तर बघा, ज्यावेळेस आपण रासायनिक अभिक्रियेचा वेग लिहित असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, कीप इन माइंड रेसिप्रोकल ऑफ कोइफिशियंट मस्ट बी रिटन इन द एक्सप्रेशन ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, बट ड्युरिंग रेट ऑफ डिसअपिरन्स ऑफ रिॲक्टन्स ऑर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट कोइफिशियंट इज नॉट इन रिटन. कोइफिशियंट but not in rate of disappearance of reactants or rate of formation of product coefficient is not written. आता ज्यावेळेस
आपण या ठिकाणी ग्राफ बघतोय इंटेन्स्टेनियस रेटचा. ॲट द बिगिनिंग रेट काय असणार आहे, ॲट द स्टार्ट रेट फास्टर असणार आहे, आणि जसं जसं टाईम होत जाईल तसं तसं काय होत जाणार आहे, रिॲक्टन्स किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आपणाला स्लोली पाहायला मिळणार आहे. लेटर इट बिकम स्लो असेल आणि ॲट द बिगिनिंग इट इज फास्टर. आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी पहिला ग्राफ विचारात घेतो त्यावेळेस आपणाला लक्षात येईल की रेट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए व्हर्सेस टाईम हा ग्राफ प्लॉट करत असतो आपण इंटेन्स्टेनियस रेटसाठी. त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स हा आपण वाय ॲक्सिसवर घ्यायचा आणि टाईम हा एक्स ॲक्सिसवर घेतो. साहजिकच आपणाला हा जो ग्राफ मिळाला ह्या ग्राफला आपण टँजंट या ठिकाणी ड्रॉ करतो. इट इज ऑप्टेन ड्रॉइंग टँजंट टू द कर्व by plotting concentration against time. By plotting concentration against time, hence the slope represent instantaneous rate of reaction. तर मी आपणाला सांगितलं की या ठिकाणी आपणाला स्लोप काढायचा असतो आणि हा स्लोप काढण्यासाठी जो आपण कर्व काढतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स वर्सेस टाईम त्याला टँजंट ड्रॉ करतो आणि टँजंट ड्रॉ केल्यानंतर ठराविक त्या ठिकाणी जी स्पर्शिका असेल त्या ग्राफला छेदणारा जो पॉईंट असेल तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर घ्यायचा आणि मग त्याचा आपण स्लोप काढतो. त्या स्लोपलाच इंटेन्स्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन आपण असं म्हणतो. स्लोप रिप्रेझेंट इंटेन्स्टेनियस रेट. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डी हा पॉईंट आहे, या ठिकाणी आपण स्पर्शिका त्या ग्राफला छेदलेली आहे, टँजंट छेदलेली आहे, इंटरसेक्ट झालेली आहे आणि तो जो स्लोप येईल दॅट इज स्लोप इज इक्वल टू मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए. अशाच पद्धतीने आपण दुसरा ग्राफ या ठिकाणी प्लॉट करतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आपण वाय ॲक्सिसवर घेतो आणि टाईम एक्स ॲक्सिसवर घेतो आणि ग्राफ प्लॉट केल्यानंतर टँजंट ड्रॉ करतो. टँजंट ज्यावेळेस ड्रॉ करू की ज्यावेळेस टँजंट by drawing the tangent to the curve obtaining by concentration against time. आणि या ठिकाणी जो स्लोप मिळणार आहे, ज्या ठिकाणी स्पर्शिका ह्या ग्राफला छेदणार आहे तो जो पॉईंट असेल तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवरला पॉईंट घ्यायचा आणि त्यावरून स्लोप काढायचा आणि या ठिकाणी स्लोप बरोबर डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन बी येईल. General rate of reaction equal to rate of consumption of reactants or rate of formation of product divided by its coefficient in balanced chemical equation. Symbol delta is used in average rate and while symbol D for used in instantaneous rate. Reciprocal of coefficient are written in expression of rate. Reciprocal of coefficient is written in expression of rate, but rate of disappearance or rate of appearance, rate of formation coefficient is not written. Reciprocal of coefficient must not be written in rate of disappearance of reactants or rate of formation of product, but reciprocal of coefficient must be written in expression of rate of reaction. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि ह्या एक्झाम्पलमध्ये ए प्लस 2b गिव्स 3c. आता या ठिकाणी ए आणि 3b हा रिॲक्टन्स आहेत. 1 मोल ऑफ ए अँड 3 मोल्स ऑफ बी. हे रिॲक्टन्स काय होतात, कंबाईन होतात, रिॲक्ट होतात, कन्झ्युम्ड होतात, युटिलाइज्ड होतात और डिसअपियर होतात. देअरफॉर रेट ऑफ कन्झम्पशन्स ऑफ ए, रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ ए इक्वल टू मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन बी. आता या ठिकाणी 2 मोल्स ऑफ प्रोडक्ट सी हा फॉर्म होतो. साहजिकच रेट ऑफ फॉर्मेशनला, रेट ऑफ डिसअपियरन्सला, रेट ऑफ युटिलायझेशनला
आपण निगेटिव्ह साईन देतो. मात्र रेट ऑफ फॉर्मेशनला पॉझिटिव्ह साईन द्यायचं असतं किंवा कुठलंही साईन नाही दिलं तरी चालतं. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इक्वल टू d/dt कॉन्सन्ट्रेशन सी. आता या रेट ऑफ डिसअपिरन्समध्ये किंवा रेट ऑफ फॉर्मेशनमध्ये आपण कुठलाही रिॲक्टन्सचा कोइफिशियंटचा रेसिप्रोकल या ठिकाणी घेतलेला नाही. हा मॅनर्स आहे. स्टॅच्योमेट्रिक कोइफिशियंट of the reactants of these three phases are different. The rate of consumptions of B 3 times the rate of consumptions of A. बघा, rate of consumptions of B 3 times rate of consumptions of A. Likewise, rate of formation of C twice the rate of consumptions of A. जर आपण या ठिकाणी बघितलं तर जनरल रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू रेट ऑफ कन्झम्पन्स ऑफ रिॲक्टन्स और रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय इट्स कोइफिशियंट इन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. हा मॅनर्स आहे. मग आता वरील जी रिॲक्शन आहे त्यामध्ये एला एकच कोइफिशियंट आहे, बीला 3 कोइफिशियंट आहे, न्यूमरिकल नंबर 3 आहे, आणि सीला 2 हा न्यूमरिकल कोइफिशियंट आहे. साहजिकच या कोइफिशियंटने त्या रेटला आपण डिवाईड करतो. आणि म्हणून जनरल रेट ज्यावेळेस आपण लिहित असतो रिॲक्शनचा त्यावेळेस त्या ठिकाणी -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू -1/2 d/dt कॉन्सन्ट्रेशन बी इक्वल टू -1/3 d/dt कॉन्सन्ट्रेशन बी इक्वल टू 1/2 d/dt कॉन्सन्ट्रेशन सी. जो कोइफिशियंट असेल त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. साहजिकच या ठिकाणी सगळे रेट इक्वल दाखवत असताना कोइफिशियंटचा रेसिप्रोकल आपण त्या ठिकाणी घेत असतो. आणि जे निगेटिव्ह साईनला आहे, जे डाव्या बाजूला आहे, जे रिॲक्टन्स आहे त्यासाठी आपण निगेटिव्ह साईन घ्यायचं, आणि जे प्रोडक्ट आहे जे उजव्या साईडला आहे त्यासाठी आपण पॉझिटिव्ह साईन घ्यायचं. लॉजिक आपण लक्षात ठेवू शकतो की डावी बाजू अशुभ असतं म्हणून निगेटिव्ह आपण मानतो, अंधश्रद्धा आहे. उजवी बाजू हे शुभ मानली जाते आणि त्यामुळे आपण ती पॉझिटिव्ह घेतो. लक्षात ठेवण्यासाठी अंधश्रद्धेचा भाग आपण सोडून देऊया. साहजिकच या ठिकाणी रेट ऑफ कन्झम्पन्स ऑफ बी -d/dt कॉन्सन्ट्रेशन बी इक्वल टू -3 into d/dt concentration A. d/dt concentration C equal to -2 into d/dt concentration A. म्हणजे बीचं कॉन्सन्ट्रेशन एच्या कॉन्सन्ट्रेशनच्या तिपटीने आहे, सीचं कॉन्सन्ट्रेशन एच्या कॉन्सन्ट्रेशनच्या दुपटीने आहे. या पद्धतीने राईट द एक्सप्रेशन फॉर आपल्या टेक्स्टबुकमधला इंटेक्स क्वेश्चन्स आहे. 2N2O गॅस गिव्स 4NO2 + O2. आता या ठिकाणी आपणाला हे रेट एक्सप्रेशन इक्वेशन लिहूया. या ठिकाणी आपण इक्वेशन बघितलं होतं 2N2O गिव्स 4NO2 + O2. आता ह्या इक्वेशनचं एक्सप्रेशन लिहित असताना आपणाला या ठिकाणी लक्षात येईल की रेट ऑफ कन्झम्पन्स ऑफ N2O इक्वल टू -d/dt कॉन्सन्ट्रेशन N2O. या ठिकाणी आपण कोइफिशियंट लिहिलेला नाही. रेट ऑफ कन्झम्पशनला किंवा रेट ऑफ फॉर्मेशनला कुठलाही कोइफिशियंट लिहायची गरज नाही. आता या ठिकाणी आपण निगेटिव्ह साईन दिलेला, कारण हा रिॲक्टन्स आहे, त्याचं कन्झम्पशन होतं आहे, तो डिसअपियर होतो आहे, आणि म्हणून आपण निगेटिव्ह साईन दिलेलं आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 d/dt कॉन्सन्ट्रेशन NO2. हा प्रोडक्ट आहे NO2, आणि त्यामुळं प्रोडक्टच्या फॉर्मेशनचा रेट लिहित असताना आपण पॉझिटिव्ह घेतो. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 हा या ठिकाणी प्रोडक्ट आहे, d/dt कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं, O2. आता या ठिकाणी मी पुन्हा इक्वेशन लिहितो. 2 moles ऑफ N2O इज कन्झ्युम्ड, 4 moles ऑफ NO2 अँड 1 moles ऑफ O2 आर फॉर्म. द कोइफिशियंट स्टॅच्योमेट्रिक कोइफिशियंट आर डिफरंट. आता या ठिकाणी आपण कोइफिशियंट N2Oला 2 आहे, NO2ला 4 आहे, O2ला 1 आहे.
साहजिकच त्या कोइफिशियंटचा आपण रेसिप्रोकल घेतो आणि सगळे रेट इक्वल दाखवतो. मायनस हाफ इंटू डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन N2O इक्वल टू 1/4 डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन NO2 इक्वल टू डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन O2. आता यातला कुठलाही रेट जर आपण इक्वल घेतला, मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन N2O इक्वल टू हाफ इंटू डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन NO2. कारण इथं जो हाफ होता डाव्या बाजूला तो उजव्या बाजूला गेल्यानंतर 2 होईल आणि साहजिकच 2/4 म्हणजे किती येणार आहे, हाफ येईल. म्हणून मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन N2O इक्वल टू हाफ इंटू डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन NO2. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन N2O इक्वल टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन डी बाय डी टी O2. हा जो एक तर हाफ होता मायनस हाफ डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाताना 2 होईल आणि म्हणून मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन N2O इक्वल टू 2 इंटू डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन O2. आणि इन जनरल एखादं इक्वेशन घेतलं आणि त्याचा जर आपणाला रेट एक्सप्रेशन लिहायचं असेल, रेट ऑफ रिॲक्शन लिहायचं असेल, तर या ठिकाणी मायनस 1 बाय स्मॉल ए आपणाला या ठिकाणी रिॲक्शन आहे स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी इक्वल टू स्मॉल सी कॅपिटल सी प्लस स्मॉल डी कॅपिटल डी. यासाठी जनरल गॅस इक्वेशन जर रेट इक्वेशन लिहायचं असेल तर मी आपणाला सांगितलं, जे डाव्या बाजूला आहे त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं, जे उजव्या बाजूला आहे त्याला कुठल्याही प्रकारचं साईन द्यायचं नाही, आणि जो कोइफिशियंट असेल, जो सहगुणक असेल, तो सहगुणक त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि सगळे रेट इक्वल दाखवायचे. मायनस 1 बाय ए डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू मायनस 1 बाय बी डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन बी इक्वल टू 1 बाय सी डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन सी इक्वल टू 1 बाय डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए. या पद्धतीने आपण रेट जनरल इक्वेशनसाठी लिहितो. या ठिकाणी एक्सप्लेन द रेट ऑफ फॉलोइंग रिॲक्शन इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. 2H2O2 गिव्स 2H2O प्लस O2 गॅस. या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन जनरल इक्वेशन लिहित असताना हायड्रोजन पेरॉक्साईडला 2 कोइफिशियंट आहे, H2Oला 2 कोइफिशियंट आहे, ऑक्सिजनला एकही कोइफिशियंट नाही. H2O2 डाव्या बाजूला आहे, H2O आणि O2 उजव्या साईडला आहे. साहजिकच जो डाव्या बाजूला आहे त्याला निगेटिव्ह साईन द्यायचा आणि असणारा कोइफिशियंट काय घ्यायचा, त्याला रेसिप्रोकल घ्यायचा त्याचा. साहजिकच मायनस रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू मायनस हाफ डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन H2O2 इक्वल टू हाफ डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन H2O इक्वल टू डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन O2. आता या ठिकाणी डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन O2च्या ठिकाणी O2ला एकच कोइफिशियंट असल्यामुळं, सहगुणक एकच असल्यामुळं साहजिकच आपण डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन O2 म्हणून लिहिला. आता दुसरं इक्वेशन आपण बघितलं, 4NH3 प्लस 5O2 गिव्स 4NO2 प्लस 6H2O. NH3ला 4 कोइफिशियंट आहे, ऑक्सिजनला 5 कोइफिशियंट आहे, NO2ला 4 कोइफिशियंट आहे आणि H2Oला 6 कोइफिशियंट आहे. साहजिकच या सगळ्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. डाव्या बाजूला असेल तर निगेटिव्ह साईन द्यायचं, उजव्या बाजूला असेल तर कुठल्याही प्रकारचं साईन द्यायची गरज नाही आणि फक्त ज्या रिॲक्टन्स किंवा प्रोडक्ट लिहिलेलं असेल त्याच्या अगोदर डी बाय डी टी लिहायचं. 1/4 डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन NH3 1 इक्वल टू मायनस 1/5 डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन O2 इक्वल टू 1/4 डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन NO इक्वल टू 1/6 डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन H2O. या पद्धतीने आपण लिहितो.